पहिला बॉल खोदून काढलाय, ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला फक्त सिंगल आणि दोन घेण्याचा प्रयत्न, रनआउट. रोहित रनआउट झालाय. एकच धाव मिळेल. 5 बॉल 22 धावेची आवश्यकता. शुभम शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याची हिंमत त्याने ठेवली आहे. आता त्याला यश मिळणार का नाही याचं उत्तर मिळेल. परंतु रोहित परतलाय, विकेट आलाय. 5 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. आता मात्र 22 धावा. अनुज पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज, 7 नंबरची जर्सी, नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्कवरती रुद्रा गोरे. बॉलिंग करत असताना 5 बॉल 22 धावा करायच्या आहेत. पहिला सामना होईल का अटीतटीचा, जिथे 1 बॉल 4, 1 बॉल 6 प्रेक्षकांना पाहायला भेटेल का, ही देखील उत्सुकता लागली प्रेक्षकांची. मॅच ऑन झाली आहे. पुढील बॉल आपटलाय, स्क्वेअर कट केली आहे, कव्हर आणि पॉइंटकडे, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल, बाउंड्रीच्या बाहेर येतो चौकार. शेवटच्या बॉलपर्यंत लढण्याची क्षमता शुभमने दाखवली आहे. आता येणारे बॉल आहेत 4 आणि धावा करायच्या आहेत. एकूण धावा 18. 4 बॉल 18, 3 षटकार. जिद्द पाहिजे खेळाडूकडे आणि 3 षटकार लागले तर बॅटरला कोणीच विसरणार नाही आहे. कारण 4 बॉल 18 कंपल्सरी 3 बॉल बाहेर काढावेच लागतील तरी मॅच बनेल. शुभम शेळकेसाठी आजचा दिवस भरपूर महत्त्वाचा आहे. आपला नाव कोरण्याची नामी संधी, परंतु रुद्रा देखील कमी नाही आहे. कारण रुद्राने अनेक वेळा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जिंकलाय. 4 बॉल 3 षटकार. बॅटची कडा आणि शुभम शेळके मैदान सोडणार. बॅटर आऊट झाला शुभम आणि मैदानाच्या आतमध्ये आता येणारा बालू शेळके, ज्याने 2018 मध्ये इथे पहिली बाईक जिंकली होती आणि आलेली मी ते चर्चा केली होती की हा मैदान बालूसाठी भरपूर लकी मानला जाईल, कारण पहिली बाईक इथेच भेटली. आणि आता बालू शेळके आलाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. आणि असंच म्हणतात क्रिकेटमध्ये, हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला आणि ठोकावेच लागतील. बॅटर आऊट झाला तर म्हणजे शुभम शेळके, छोटा केडी. विकेट किपरने लगातार 2 झेल पकडले. याच्या अगोदर सुशांतचा झेलही महत्त्वाचा होता, तोही विकेट किपरने पकडलाय, आत्ताही पकडलाय. आणि विकेट किपर आहे रोहित पाटील. चांगली विकेट किपिंग. 3 बॉल 18 करायचे आहेत. 3 षटकार आले. 2 षटकार तर प्रेक्षकांचा उत्साह वाढेल आणि प्रेक्षकांना आनंद मिळेल. परंतु कुडावे संघ हा कमी नाही आहे, इतक्या सोप्या पद्धतीने देणार नाही 3 षटकार. मॅच मला आठवते 3 बॉल 18 धावेंची. असे अनेक ऐतिहासिक सामने क्रिकेटमध्ये झालेत, जिथे तुम्ही 2016 T20 वर्ल्ड कप पाहिला, इंग्लंड विरोधात वेस्ट इंडिज संघाचा. आणि कार्लोस ब्रॅथवेट 7व्या क्रमांकावरती आला. 6 बॉलमध्ये 24 धावा पाहिजे होत्या फायनलमध्ये टीम वेस्ट इंडिजला, आणि ब्रॅथवेटने 4 षटकार मारले होते. असा ऐतिहासिक सामना हा कधी सोडू नका. 3 बॉल 3 षटकार. पुन्हा रोहितने झेल टिपला. 3 झेल विकेट किपरने टिपलेत. नो डाऊट लाजवाब गोलंदाजी, लाजवाब विकेट किपिंग. 2 बॉल आता करायचे 18 धावा. त्यामुळे सामना श्रेयान श्रीषा 11च्या हातातून निसटलाय आणि बाजी टीम कुडावे संघाने लगबग मारली आहे. प्रति शून्यावरती बाद झाला. 2 बॉल मध्ये 18 धावा करायच्या आहेत. पंचवीस मार्चला कोलीवाडा आणि संपूर्ण आगरी कोळी समाज एकविरेला जाणार, कारण आईची पालखी आहे ना 25 मार्चला. आपला आगरी कोळींचा अभिमान एकविरा आईच्या चरणी नतमस्तक केलं जाईल. 18 धावा 2 बॉलमध्ये अशक्य आहेत आणि विकेट हॅट्रिक. 3 बॉल 3 गडी बाद. आणि हा गोलंदाज मानकरी ठरलाय 2000 रुपयाचा. पारितोषिक आहे अमन पाटील आणि दक्ष विजय पाटील यांच्याकडून. तब्बल 2000 रुपये जिंकलेत रुद्र गोरे या गोलंदाजाने. टीम आधीचं चुकलं कुठं असं पाहिलं गेलं तर ओव्हर नंबर 4 मध्ये 15 धावा आल्या, 3 मध्ये 14. आणि बॅटिंगमध्ये पाहिलं तर 3 बॅटर शून्यावरती बाद झाले. त्यामुळे बॅटिंग लाईन थोडी खराब झाली आहे.
शुभम शेळकेने तब्बल 14 धावा काढल्या, हायस्ट टोटल. त्यानंतर कोणताही बॅटर मैदानामध्ये तळ टोकून बसला नाहीये. परंतु रुद्र गोरे पहिली विकेट हॅट्रिक, अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, 3 बॉल 3 गडी बाद आणि अंतिम बॉलवरती आलेला षटकार. काहीच होऊ शकत नाही अभिषेक, परंतु मॅच जिंकले टीम कुडावे संघाने. आणि आपण घेऊन चलतोय तिथे सत्कार होणार आहे रील्स कॉम्पिटिशन यांचा आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. पुरस्कर्ते आहेत कुमार ओमकार, संजय रॉय, सामनावीर, ज्यांच्याकडून क्रिस्टल ट्रॉफी, रेडबुल असेल, पारितोषिक बॅटरसाठी सम्राट पाटील आणि